नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कायदेशीरता, कायदा आणि आपले हक्क याचबरोबर कर्तव्यांचा विचार नेहमी केला पाहिजे आणि या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला लिखाण स्वातंत्र्य आहे, कविता करण्याचं स्वातंत्र्य आहे. एकूणच मत व्यक्त करण्याचे सगळे प्रकार आपण वापरू शकतो आणि आपलं मत व्यक्त करू शकतो. आपण संस्था काढू शकतो, संघटना स्थापन करू शकतो, आपण मोर्चा काढू शकतो, आपण आंदोलन करू शकतो, आपण निषेध करू शकतो. एखादी गोष्ट आवडली नाही त्याला आपण नकार देऊ शकतो आणि एखादी गोष्ट आवडली असेल त्याचा स्वीकार करू शकतो. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा आहे. सगळे स्वातंत्र्य एकीकडे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकीकडे असं सुद्धा म्हटलं जाते, कारण की लोकशाहीमध्ये जर संभाषण स्वातंत्र्य नसेल, मत मांडण्याचं स्वातंत्र्य नसेल, तर ती लोकशाहीच जिवंत होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने अनेकदा पुढाकार घेतला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आकार देण्याचं काम, एका अर्थाने लोकशाहीच उभी करण्याचं काम न्यायालयांनी केलं आहे असं आपण म्हणू शकतो. असे जे न्यायाधीश होते, जे कर्तव्य कठोर होते, संविधाननिष्ठ होते, अशा न्यायाधीशांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे, ज्यांनी संविधानाच्या मदतीने लोकशाहीला आकार दिला आणि लोकशाही जिवंत स्वरूपात आज आपण पाहू शकतो. व्हायब्रंट डेमोक्रेसी हे नेहमीच प्रगतीचं लक्षण मानलं जाते. या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, ते आपण समजून घेत असताना काही महत्त्वाचे केसेस आणि त्याचे निकाल अगदी थोडक्यात मी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण त्याचे संदर्भ इंटरनेटवर जाऊन बघू शकता, अभ्यासू शकता. परंतु प्रत्येकाला ह्या काही केसेस माहिती असल्या पाहिजे. त्याच्यामधली एक महत्त्वाची केस आहे, ती म्हणजे रोमेश थापर विरुद्ध मद्रास. ही केस 1950 मधली आहे आणि याची पार्श्वभूमी अशी आहे, की क्रॉसरोड्स नावाचं एक डाव्या विचारसरणीचं मासिक किंवा वृत्तपत्र, याच्यामध्ये व्यक्त होणारे मतं हे कायदा आणि सुव्यवस्थेला पूरक नाहीत, धोकादायक आहेत, असं सांगून या क्रॉसरोड्सच्या प्रकाशनावर, वितरणावर बंदी आणण्यात आली. बंदी आणण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं, की वृत्तपत्र स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ प्रेस हा भाषण स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे आपण विचारांचा प्रचार करण्यावर, त्या अधिकारावर, अभिव्यक्ती वर बंधन आणू शकत नाही. नाहीतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यच अपूर्ण राहील, असं न्यायालयाने सांगितलं. त्यानंतर दुसरी एक केस झाली आणि ब्रिजभूषण विरुद्ध दिल्ली ही केससुद्धा 1950 मधलीच आहे. ऑर्गनायझर नावाचं जे साप्ताहिक आहे, त्याला कोणतीही बातमी किंवा लेख तुम्ही छापू शकणार नाही. तुम्हाला आधी तो आम्हाला सरकारच्या तपासणीसाठी द्यावा लागेल. अशा प्रकारची प्री पब्लिकेशन सेन्सॉरशिप त्यांच्यावर लागू केली आणि त्याबद्दलसुद्धा सुप्रीम कोर्टात केस दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, की कोर्टाने स्पष्ट करताना हे सांगितलं, की प्रकाशनपूर्व सेन्सॉरशिप बेकायदेशीर आहे. आता आपण पाहतो आजकाल काय होत असतं, एखादं सिनेमाचं नाव कोणाला आवडत नाही, तर त्याच्यावर हल्ला होतो. पोस्टर फाडले जातात. कोणाची कविता आवडत नाही, त्या माणसावर हल्ला करण्यात येतो. कोणाचं चित्र आवडत नाही, त्या माणसावर केसेस दाखल होतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकण्याचे जे प्रकार आता सुरू झालेले आहेत, त्या मानाने आपण आधी किती लिबरल होतो, विचारांनी आपण किती स्वतंत्र आणि मुक्त होतो, हे आपल्याला या निर्णयांमधून कळते. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की वृत्तपत्र स्वातंत्र्यावर आणलेली कोणत्याही प्रकारची गदा नागरिकांचं भाषण स्वातंत्र्य हिरावून घेणारी आहे. त्यानंतर श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार ही केस 2015 मध्ये झाली. याच्यामध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मृत्यूनंतर त्या नेत्याच्या संदर्भात टिप्पणी करणारी एक पोस्ट श्रेया सिंघल आणि मुलींनी लिहिली होती आणि त्या मुलींना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66A नुसार अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने याच्या संदर्भात निकाल देताना सांगितलं, की कलम 66A हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांनी सांगितलं, की हे अनकॉन्स्टिट्यूशनल अशा प्रकारचं कलम आहे. याच्यामधली रचनाच ही चुकीची आहे आणि ती भारतीय संविधानामध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांनी हे जे 66A कलम आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून रद्द केलं. एवढंच नाही तर या अंतर्गत दाखल झालेल्या इतर सर्व भारतातल्या केसेस रद्द करण्यात याव्या असे सुद्धा आदेश दिले आणि त्यांनी सांगितलं, की केवळ सरकारनं न पटणारे विचार कोणी मांडत असेल, म्हणून त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करायचे, हे अयोग्य आहे. 2015 मधली केस आहे. 2015 पर्यंत याचा अर्थ वातावरण चांगलं होतं असं आपण म्हणू शकतो.
की कोणाला न पटणारं मत असेल तरी ते मांडण्याचं स्वातंत्र्य निर्भयपणे त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. ही भूमिका जी संविधानाची आहे, ती जेव्हा-जेव्हा अमान्य होत गेली, तेव्हा-तेव्हा आपण पाहतो की अराजकता, अलोकशाहीपूर्ण वातावरण भारतामध्ये वाढवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण या सर्वोच्च न्यायालयांच्या निकालांचे संदर्भ आणि त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. मग 2020 मध्ये एक निर्णय परत आला, अनुराधा भसीन विरुद्ध भारत सरकार, ज्याच्यामध्ये प्रदीर्घ काळासाठी जम्मू काश्मीरमधली इंटरनेट सेवा जेव्हा बंद करण्यात आली, कारण की कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या राजकीय घडामोडी उलथापालथी खूप वेगवान पद्धतीने त्यावेळेस होत होत्या आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, की कोणत्याही प्रकारचे सरकारविरोधी मेसेजेस प्रसारित होऊ नये. आणि तेव्हासुद्धा एक चांगला निर्णय आला, की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर इंटरनेट सेवा बंद करून गदा येते. इंटरनेटचं स्वातंत्र्यसुद्धा अभिव्यक्तीचा भाग आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि इंटरनेटच्या माध्यमातून विचार मांडणं कलम 19(1) मध्ये प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे आपण जर हे निर्णय सगळे पाहिले तर आपल्या लक्षात येईल, की आपण हळू प्रगत होत जात असताना अचानक राजकीय पार्श्वभूमी, धर्मांधता, जातीय तेढ इतकी निर्माण होत आहे. एका विशिष्ट राजकीय पक्षाचे सगळेजण असतील तर ते चांगलेच आहेत, तसेच सगळे असले पाहिजे. इतरांचं दुसरं कोणतंतरी वेगळं मत नसलंच पाहिजे. ही प्रवृत्ती वाढत एकीकडे असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा येत नाही. तर संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर आपण आघात करतो आणि लोकशाहीच डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो. आपण लोकशाही हनन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही, हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आणि आपण लोकशाहीच्या बाजूनी, संविधानाच्या बाजूनी निर्भयपणे उभं राहायला पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.